छत्रपती संभाजीनगरवरून आपल्या इथे येताना काय परिस्थिती आहे रस्त्याची। आमची गरिबाची माय बहीण जर एखाद्या म्हणजे हे आहे गरोदर आहे आणि तिला जर एखाद्या दवा इस्पितळात न्यायचं असेल बाळंतपणासाठी तर काय अवस्था होत असेल याचा विचार तरी येते का तुम्हाला? आला पाहिजे ना। तुम्हाला येत नाही म्हणून तुम्हाला सुनावणं आवश्यक आहे ना। राधा कृष्णाजी ते नोंदी शोधायचा कार्यक्रम नंतर आधी हे स्मशानभूम्या ताबडतोब उभ्या करा, रस्ते ताबडतोब निर्माण करा। भगवान बाबा ग्रुपचे तुम्हाला सांगतो हे युवा सगळे इथे आलेले आहेत जे ट्रान्सपोर्टर आहेत, 350 ट्रान्सपोर्टरचा ग्रुप आहे। त्यांनी सांगितलं की साहेब कशा प्रकारे आर्थिक विवंचनेला तोंड द्यावं लागतंय, टायर फुटतात गाड्यांचे। जरा तुम्हाला काय हो, तुम्हाला विशेष विमानाची व्यवस्था आहे, तुम्हाला हेलिकॉप्टरनं जाण्याची व्यवस्था आहे, सामान्य माणसाला तर गाड्यांनी जावं लागतंय। एक टायर फुटलं तर काय अवस्था होते। मोठा देवी देवस्थान नवरात्र उत्सव आहे, आमच्या जीवाभावाचा प्रश्न आहे। हां, कसं जायचं, लोकांनी कसं वावरायचं। त्यामुळे अत्यंत नम्रपणे तुम्हाला सांगतो, महसूल अधिकाऱ्यांना जबरदस्ती करू नका। जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयावर अवलंबून राहून नोंदी शोधण्याचा किंवा नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याचा आधी जे पावसाळ्यामुळे खूप मोठं हे झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानाच्या बाबतीमध्ये जे आहे स्पष्टपणे जेवढं नुकसान झालं तेवढ्याचं नुकसानाचा पंचनामे करायला सांगा, ते आवश्यक आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्या जिथं पूल वाहून गेलेत त्या पुलांच्या बाबतीमध्ये व्यवस्था करायला सांगा। सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी करा, हे जाऊ दे आता हे काय कुणबी नोंदी आणि ते प्रमाणपत्र हो बाजूला, आणि राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यासाठीचं तुमच्या मनात येऊ द्या, डोक्यात येऊ द्या, विचारात येऊ द्या। नवरात्र महोत्सव आहे आई, कारण लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे। ताबडतोब जे कोणी जिल्हा परिषदेचे सीओ असतील, जे कोणी महापालिकेचे आयुक्त असतील, जे कोणी तहसीलदार असतील त्यांना तातडीने जे आहे कारवाया करायला सांगा, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही। राधाकृष्णजी, जी तुम्ही आईकडे मागणी केली ती मागणी सगळ्यात अगोदर तुम्ही पाऊस कमी होऊ दे आई आणि लोकांना की नाही जगता येऊ दे आई हे म्हणण्याची मागणी आवश्यक होती। परंतु तुम्ही तिथंसुद्धा तुम्ही वैचारिकदृष्ट्या तिथं सटकलात।